नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 12 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,30,300, 22 कॅरेटचा दर 1,19,880, तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,92,500 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळाला दिलेला शब्द, हेरे सरंजाम प्रश्न मार्गी, वर्ग 2 जमिनी वर्ग 1 मध्ये उच्चस्तरीय समिती 1 महिन्यात देणार निर्णय, नजराना रक्कम शासन माफ करणार, महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा. हमीभाव खरेदी केंद्राकडे आज वाजत गाजत झाला सोयाबीन रवाना, कार्यकर्त्यांनी केला स्वाभिमानीच्या विजयाचा जयघोष, सोयाबीनने भरलेले ट्रॅक्टरसह कार्यकर्ते केंद्राकडे. मंदिरांचे मुद्रांक शुल्क कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी, महाराष्ट्र मंदिर महासंघाने प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन, हस्तांतरणामागे कोणताही व्यावसायिक हेतू नसल्याचे करण्यात आले स्पष्ट. डॉक्टर परशुराम पाटील यांची महाराष्ट्र राज्य सागरी मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती, चंदगड तालुक्याचा गौरव, कृषी क्षेत्रातील सखोल अनुभवामुळे सागरी प्रदेशातील शाश्वत विकासाला मिळेल नवी दिशा. सनातन राष्ट्रचा जयघोष करत कोल्हापूरहून साधक आणि हिंदुत्वनिष्ठांचे दिल्लीकडे प्रस्थान. 13 आणि 14 डिसेंबरला भारत मंडपम नवी दिल्ली येथे होणार भव्य शंखनाद महोत्सव. सव्यासाची गुरुकुलम यांच्या दुर्मिळ शिवकलीन शस्त्रास्त्रांचे अनोखे प्रदर्शन आकर्षण ठरणार. गडहिंग्लजमध्ये तनिष्कच्या दागिन्यांचे 3 दिवसीय प्रदर्शन आणि विक्री, आकर्षक सवलती, जुन्या सोन्याला 100% एक्सचेंज मूल्य. हॉटेल प्रार्थना येथे 13 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजन. गडहिंग्लज येथे दमसा साहित्य संमेलनाचा ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ. विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषा, भजन, टाळ मृदंगात शहर दुमदुमलं. महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून दिंडीचा समारोप शिवराज कॅम्पसमध्ये. विज्ञान तंत्रज्ञानाने मानवजातीला दिला नवा आयाम, तहसीलदार ऋषिकेश शेळके. 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार. विद्यार्थ्यांच्या ग्रंथदिंडीने कार्यक्रमाला सुंदर सांस्कृतिक रंग. इंचनाळ येथे अमृत शिंत्रे यांचे मरणोत्तर नेत्रदान, गावातील 3रे तर चळवळीतील 134वे नेत्रदान. अंकुर आय बँक पथकाने पूर्ण केली नेत्रदान प्रक्रिया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.